हॅलो शेख. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती आहे पंचांना की आपण वेळ न घेता लगेच सामना सुरू करा. दमदार लढत होणार. सेकंड राऊंडची पहिलीच मॅच. एका बाजूला बापदेव पाली संघ जो आज जोया 11 संघ नावाने उतरलाय आणि त्याला फाईट करेल श्रीराम शिरडोन. अशा प्रकारे दोन संघ एकमेकाविरुद्ध येतील. युट्यूबच्या माध्यमातून तोंडरेगावचे दमदार व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते सन्माननीय महेश शेठ राघो पाटील मॅच एन्जॉय करतात. त्याच सोबतीनं युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी अतुल शेठ पाटील तोंडरे तिटवी बैलाचे मालक मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. दादा आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. तोंडरे गावाची एबन जोडी अतुल शेठ पाटील आणि महेश दादा पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू योगेशजी. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. रोहित पाटील आणि त्याच्या साथीला रोहित शेळके. ऑन स्ट्राईक विशाल शेळके. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली जाते. तेजस चौधरी आलाय श्रीराम शिरडोन संघाकडून. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आयोजित ही बाळाराम पाटील चषक 2025 ची स्पर्धा. दमदार क्रीडा स्पर्धा. 12व वर्ष या स्पर्धेचे. क्रीडांगणावरती प्रेक्षकांची गर्दी आहे. तमाम क्रीडा रसिकांचं डोंगऱ्याचा पाडा ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. लेफ्टी बॅटरने ते बॅकवर्ड स्क्वेअर देखला स्वीप केला होता. झेल सुटला. अशा कॅचेस सुटतात. परंतु इथे पंच आता तपासतील की बॅटर विशाल शेळके पोचला की नाही पोचला. बॅकवर्ड स्क्वेअर देखला. कॅमेराही फिरला नाही पहा. इतक्या झपा वेगाने मात्र तो चेंडू गेला तिथे. झेल सुटला परंतु त्यानंतर चांगला थ्रो. पाहूया निर्णय काय तो पंचांकडून. तर व्यासपीठापती सन्माननीय ओवलेगावचे दमदार व्यक्तिमत्व बलराम शेठ गायकवाड साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत सरपंच रुपेश दादा गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत. निलकंठ शेठ नाईक सानिया ट्रान्सपोर्टचे ऑनर. त्यानंतर ओवलेगावचे अक्षयदादा गायकवाड आणि समाधान दादा गायकवाड या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. क्लोज डिसिजन आहे. डिसिजन पेंडिंग आहे अद्यापही. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटची टीम सहकार्य करते पंचांना. सर्वतोपरी विविध अँगलने दाखवण्याचं काम सध्या चालू आहे फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स टीमकडून. पाहूया निर्णय काय तो पंचांचा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतील तब्बल 1,20,000. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 60,000. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 आणि चतुर्थ, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट 2 बाईक आहेत या स्पर्धेमध्ये. मालिकावीरसाठी ABC गटासाठी 1 बाईक आणि DEF या म्हणजे 3 गटांसाठी 1 बाईक मात्र ठेवण्यात आलेली आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स सायकल अनेक पारितोषिके या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहेत. अद्यापही निर्णय आलेला नाहीये. पाहूया. विशाल शेळके महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये 60 धाबाचा जो पाठलाग झाला होता त्यामध्ये 12 बॉलमध्ये रोहित पाटील आणि विशाल शेळकेने 48 कुठल्या होत्या. पाहूया निर्णय काय तो. संतोष चौधरी सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि स्वतः आयोजक देखील आहेत. यस, हा फार महत्वाचा आहे की स्वतः आयोजक देखील तिथे उपस्थित आहेत कारण त्यांचा संघ मैदानात खेळतोय. हा चांगला निर्णय आयोजकांकडून. आयोजक देखील संपूर्णपणे तपासणी करत असताना की एक्झॅक्टली काय घडलंय. 2 अँगल आपल्याकडे नक्कीच आहेत. त्या दोन्ही अँगलने इथे तपासलं जाईल.
इट्स रिअली क्लोज डिसिजन. महत्वाचा फलंदाज पहिल्या षटकाच्या सुरुवातीला व्यासपीठावरती गिरीश दादा कोटारकर आणि किरण दादा खानावकर उपस्थित झालेत. या दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान केला जाईल. गिरीश दादा आणि किरण दादा या दोघांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज वयात वेळ काढून आपण उपस्थिती दाखवली आणि खरं तर आपल्या दोघांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. विठ्ठल रुक्माई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ दोंगड्याचा पाडा यांच्या वतीनं आपला सन्मान केला जाते. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय अर्थातच आयोजक मंडळी देखील तिथे उपस्थित होती, कारण तिसरे पंच आपले संतोष चौधरी सर आहेत, शिरडोनचे आहेत, म्हणून आयोजक मंडळींनी देखील हा निर्णय तपासला आणि निर्णय येतोय बॅटर आउट. फटक्यांच्या आतिषबाजी आणि या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जाते. कारण वेळात वेळ काढून आपण ही पाहुणे मंडळी या ठिकाणी स्पर्धेमध्ये आली. त्यानंतर आपण पाहतो किरणदादा खानावकर, दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान केला जातोय. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होतोय. किरणदादा खानावकर यांचा सन्मान. सेकंड विकेट डाऊन. राहुल शेळके माघारी परतलाय. दुसरा धक्का. रोहित पाटीलची विकेट होती, कारण स्ट्राइक चेंज झाली. रोहित पाटील महत्वाची विकेट. नवीन फलंदाज राहुल शेळके मैदानात आला होता, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. आणि 5 सलामीची जोडी रोहित पाटील आणि विशाल शेळके मात्र बाद झालेत. जोया 11 जे बापदेव पाली संघाचे. पहिल्याच ओव्हरमध्ये तेजस चौधरीने एक रनआउटच्या स्वरूपात विकेट किपरने चांगलं काम केलं. विकेट किपर नाही, बॅकवर्ड स्क्वेअर देखला, मात्र झेल सुटला. त्यानंतर त्याने लगेचच थ्रो केला. बॉलरने आपलं काम केलं आणि फलंदाज बाद झाला, तो विशाल शेळके. आणि पुढच्याच चेंडूवरती रोहित पाटील सारख्या नामचीन फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय तेजस चौधरीला. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित ही स्पर्धा. एकही धाव फलकावरती नाहीये. जास्तीचा वेळ घेऊ नका. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे, ते लक्षात असू द्या. सेकंड राऊंडचा हा सामना चालू आहे सध्या मैदानात. जोया 11 जे बापदेव पाली विरोधात श्रीराम शिरडोन संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. प्रतीक शेळके नवीन फलंदाज. क्लीन बोल्ड. त्रिफळाचित केले गोलंदाज तेजस चौधरीने. काय भेदक मारा चालू आहे सध्याच्या घडीला. तेजस चौधरी कडून पहिले 2 चेंडू निर्धाव त्याने टाकले. दबाव वाढत होता. विशाल शेळके धावला दुसऱ्या चेंडूवरती, तो रनआउट झाला. रोहित पाटील स्ट्रायकिंग एंडला आला. स्वीपचा फटका खेळत असताना तो बाद झाला. मैदानात प्रतीक आला, त्याची दांडी गोल करण्यात यश मिळालं तेजस चौधरीला. जय श्रीरामचा नारा घेऊन मैदानात उतरलाय शिरडोन संघ आणि कंबर कसून गोलंदाजी करतोय तो तेजस चौधरी. सर्वतोपरी देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी केलंय. मैदानात तुम्ही स्क्रीन पाहता, LED स्क्रीन. कदाचित तिकडे पाहायला चुकलं तर तिकडे तुम्ही नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. खोलात टाकला होता चेंडू. धावसंख्येचा श्री गणेशा झाला. अगदी समोर आला खेळाडू कक्षाच्या. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. पहिली धाव फलकावरती जोया 11 जे बापदेव पाली संघाची. पहा क्रिकेट किती विविधतेने नटलेलं आहे. हाच तो संघ आहे ज्याने 60 धावा चेस डाऊन करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकात 48 कुठल्या होत्या, 24च्या सरासरीने. आणि तोच संघ त्याच्या विकेट गेल्या 3 पहिल्या षटकामध्ये आणि फक्त 1च धाव. कल्पेश शेळके. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडा खाली राहिला. फेक होते इथे, परंतु बाईच्या स्वरूपात 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 धावा धाव फलकावरती आणि विकेट गेल्यात त्या 3.
फार क्वचित असं स्कोअर कार्ड पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. फुटबॉलचा स्कोअर हे आमचं व्यासपीठ तुम्ही पाहताय. खरं तर मी मगाशी देखील म्हटलं, आय थिंक कुणाल होता, संतोष चौधरी सर, असे जेव्हा बॅनर्स व्यवस्थितरित्या लावले जातात ना, हे कॉर्पोरेट इव्हेंट, मी विचारलं की एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटला तुम्ही दिलंय की काय हे सर्व काम, तर त्यांनी सांगितलं की ही स्क्रिप्ट सिलेक्ट करायला आम्हाला 7 ते 8 दिवस गेले. म्हणजे हाच रंग हवा आहे, ही स्क्रिप्ट हवी आहे. खरोखरच विशेष कौतुक. कारण मी मगाशी जेव्हा आतमध्ये आलो पहिल्यांदा तेव्हा असं वाटलं एखादा कॉर्पोरेट इव्हेंट आहे. फार रेअरली असं पाहायला मिळतं. नाही तर कित्येक स्पर्धांना मागे मग पडदा लावलेला असतो आणि बॅनर लटकलेले असतात. प्रेझेंटेशन बॉक्सकडे तुम्ही नजर टाकली, त्याचबरोबरीने या संपूर्ण रेड इंग्लिश कलर आहे आय थिंक अंकित, बरोबर? कारण मी थोडा कलर ब्लाइंड आहे. फार कमी वेळा असा या कलरचा वापर मात्र करण्यात येतो. नीटनेटकं आयोजन कसं असावं ते हे डोंगराचा पाडा. या बाईक आणि त्याचबरोबर तुम्ही सायकल पाहताय. 2 बाईक आहेत, 3 ग्रुपसाठी 1 बाईक आहे आणि 3 सायकल आहे. स्पोर्ट्स सायकल, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ही अनोखी पारितोषिकं. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अगदी व्यासपीठाच्या समोर. आपला आराध्य दैवत, निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. चला जास्त वेळ घेऊ नका शिरडोन संघ, कारण जवळजवळ आता 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत. 2 धावा, 3 विकेट. आला तसाच पाठवला, पायावरचा बॉल फेकून दिलाय, स्क्वेअर लेगला, षटकार. फलंदाजी चालू आहे राहुल शेळके कडून. कल्पेश शेळके त्याच्या साथीला आणि षटकारांची गरज आहे. या क्रीडांगणावरती तुम्हाला 4 षटकांमध्ये किमान 50 धावा करणं गरजेचं आहे. कारण ही जी खेळपट्टी, हे जे क्रीडांगण आहे ते फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. चला नवीन चेंडू घ्या, कारण हा जो चेंडू बाहेर गेलाय तो थोडा खराब झालाय. आणि चेक करताना मी विनंती करतोय, खास करून या क्रीडांगणावरती किमान 4 ते 5 चेंडू चेक करून ठेवा. चेंडू भिजला, मॅच बॉल भिजला बॅटर, याची माहिती आयोजक देत आहेत. चला मॅच स्टार्ट करा. धावा आहेत 8. राहुलच्या बॅटमधून आलाय षटकार. शॉर्ट पिच बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतो. एकच धाव जोडली जाणार. षटकारानंतर एक सिंगल घेतली जाते. धावसंख्या ती 9. हळूहळू मॅच मध्ये कमबॅक करण्याचं काम राहुल आणि त्याचा साथीदार कल्पेश करतोय. पुढचा जो सामना आहे SCC रोहिंजन विरोधात मीत 11 मोहो. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 9 धावा धाव फलकावर. सेकंड ओव्हर. भालचंद्र कातकरी गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच बॉल सरळ पोल केला, पाठवला बॉल रस्त्यावरती, षटकार. कल्पेश शेळके ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय राकेश भाऊ गायकवाड आणि नुकताच ज्यांचं आगमन झालं या मंचावरती ते ओळे ग्रामपंचायतीचे थेट लोकनियुक्त सरपंच सन्माननीय रुपेश भाई गायकवाड. चला टीम मीटिंग घेऊ नका श्रीराम शिरडोन संघ. तुम्ही अगोदरच खूप वेळ घेतलाय आणि मागच्या मॅच मध्ये तुमची सेकंड इनिंग जवळजवळ 45 मिनिटांची होती. सहकार्य करा. मलाही तुम्हाला ताकीद द्यायची नाहीये, परंतु या सगळ्या ताकीद दिल्या जात आहेत त्या आयोजकांकडून आहेत. धावसंख्या 15. षटकार आलाय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये असतो के लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला घडलंय काय थ्रो केलाय लॉंग ऑफच्या फिल्डरने आणि फलंदाज मात्र बाद होतोय कल्पेश शेळके.
नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर कल्पेश होता, त्याने डायरेक्टली क्रीज मात्र सोडून दिली. तो धावत होता, त्याला असं वाटलं की दुसरी धाव तिथे आहे, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर चलाक होता, तिथे पोहोचला त्याने आणि लगेचच थ्रो केला आणि बॅटर रनआउट केला. 4 विकेट गेल्यात आणि आता मैदानावरती दाखल होते तो बारक्या शेळके. पालीची ओळख क्रिकेटची बारक्या मैदानात दाखल झालाय. बॅटची कडा, परंतु विकेट किपरसाठी अशा कॅचेस घेणं थोडं कठीण काम आहे. अगदी पुढ्यात मात्र हा चेंडू पडला. सोपं काम नाहीये पुढे डाईव्ह लगावून झेल घेणं विकेट किपरसाठी. डॉट बॉल भालचंद्र कातकरीकडून. 2 षटकार आले त्याच्या विरोधात. त्यानंतर मात्र आता कमबॅक करत असताना श्रीराम शिरडोन हा संघ. धावसंख्या 15, धावसंख्या 16 आहे. विकेट गेल्या 4. दुसरं षटक सध्या मैदानात चालू आहे. बाळाराम पाटील चषक 2025 ची स्पर्धा आज दुसरी रात्र. पहिला जो पोल होता एफ पोल मधील एक संघ जे हनुमान शिरवली हा संघ मात्र विजेता ठरला पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतर पहिली मॅच जिंकली जोया 11 जे बापदेव पाली संघाने. दुसरा सामना जिंकला श्रीराम शिरडोन आणि त्या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. 16 धावा झाल्या, 4 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आले, 1 धाव आली आणि 2 विकेट मात्र आल्या. 2 धावा 2 विकेट मात्र आल्या. 16 धावा. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक धमाका बापदेव पाली संघासाठी षटकार. जिल्ह्यामध्ये आमचा प्रभू वाईचं नाव सासई ठाणा जिल्हा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जोया 11 जे बापदेव पाली संघासाठी आणि धावा झाल्यात 11च्या सरासरीने 22. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या. या ओव्हरमध्ये भालचंद्र कातकरीच्या विरोधात तब्बल धावा आल्या त्या 20. गरज होती जे बापदेव पाली संघाला कमबॅकची आणि त्याने केलंय. 2 ओव्हरमध्ये 22 धावा, मला असं वाटतं पुष्कळ धावा आहेत 4 विकेट गेल्यानंतर. 2 षटकं बाकी आहेत आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये बारक्या देखील तयार असेल, परंतु अद्याप एकही चेंडू त्याने फेस केलेला नाहीये. अगोदरचा जो षटकार आला दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती तो खेचला राहुल शेळकेने. सुरुवातच त्याने केली. पहिला षटकार या इनिंग मधला राहुल शेळकेच्याच बॅटमधून आलाय. तिसरं षटक देवेंद्र मुकादम श्रीराम शिरडोन टीम कडून. 4 ओव्हरचा सामना आहे. सेकंड राऊंडची मॅच चालू आहे. बाळाराम पाटील चषक वर्ष 12व या स्पर्धेचं पर्व 12व. नीटनेटका आणि देखणं असं आयोजन. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आयोजित ही स्पर्धा रजनी क्रिकेट स्पर्धा. मागे गेला बॅटर, बॉल फेकून दिलाय सरळ थेट फाईन लेगच्या वरतून थेट आंब्यावरती. षटकार. छोटा भाऊ असतो भावासाठी ऑलवेज तो तयार. मदतीला तो साऱ्यांच्या असतो सगळ्यात वरती र. मदतीला तो साऱ्यांच्या असतो सगळ्यात वरती र. अन समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती रे. गेला बॅटर, अगदी क्रीजच्या खोलीचा त्याने वापर केला. स्टंपच्या अगदी चिकटूनच तो मात्र तिकडे उभा होता आणि मागे जात असताना षटकार. टप्पा पुढे ठेवलाय. चांगली गोलंदाजी आता देवेंद्र मुकादमने. या अगोदरचा चेंडू त्याने मागे ठेवला होता. क्रीजच्या खोलीचा वापर करत षटकार खेचला. हा टप्पा त्याने थोडा पुढे ठेवला देवेंद्र मुकादमने. RPL देखील 4 वर्ष हा खेळाडू खेळतोय. चांगली कामगिरी करतोय आणि त्याच्या विरोधात ते बारक्या शेळके पालीची ओळख, क्रिकेटची ओळख. षटकार तर त्याने खेचलाय. पुन्हा लेग ब्रेक फिरवलाय चेंडू. फिरकी घेतोय हा चेंडू, परंतु पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. अतिरिक्त वळण घेतले या चेंडूने. देवेंद्र मुकादमच्या अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या 29, 29. एका मोठ्या धावसंख्येकडे हळूहळू वाटचाल करत असताना जोया 11 जे बापदेव पाली या संघ पहिलं सत्र चालू आहे. देवेंद्र मुकादम तिसरं षटक टाकतोय. फ्लाइट दिली बॉलला कव्हरच्या वरतून. बारक्या शेळकेने फटका खेचलाय. 1 बाउन्स, चौकार.
काय बॅटिंग चालू आहे पहा. बारक्या शेळके क्रीजचा चांगला वापर करतो. एक फटका तो क्रीज मध्ये स्टंपच्या अगदी जवळ उभा राहून त्याने फाईन लेगला मारला. तोच थोडा मागे गेला, स्टंपच्याच बाजूला उभा होता. हा फटका त्याने कव्हर्सला घेतला. 33 धावा. पुन्हा तोच प्रयत्न, परंतु यावेळी संधी हुकले बारक्या शेळकेकडून. बाल बचावला गोलंदाज देवेंद्र मुकादम. निर्धाव चेंडू पहा तयारच होता या चेंडूसाठी. अगदी स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बराच बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बारक्या शेळकेचा. 33 धावा झाल्यात. तिसरं षटक चालू आहे देवेंद्रचं. जोया 11 जे बापदेव पाली आता लॉंग ऑफला केसलाय. अक्षरशः हॅमर केलाय बॉलला. ताकदीचा प्रचंड वापर. बॉल आलाय सीमारेषा पार. बारक्याचा तडाखा, षटकार. तो चौधरी सर, हे फटके तुम्ही केव्हा खेळू शकता? जेव्हा तुमचं बॅटचं वजन कमी असेल तेव्हा. 900 ग्रामची बॅट असेल, 1.5 किलोची जुनी बॅट असते प्रेशीचा. हा फटका खेळता आला नसता. क्रिकेट बदललंय. क्रिकेटमधली आधुनिकता आणि त्या आधुनिकतेचा वापर पहा कशा पद्धतीने बारक्या शेळकेने केलाय. षटकार मारलाय. खोदून काढायचा होता हा चेंडू. यॉर्क टाकलाय. स्लोवर वन देखील होता. चांगला टप्पा ठेवला शेवटचा देवेंद्र मुकादमने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झाले जोया 11 जे बापदेव पाली संघाची 13च्या सरासरीने 39. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आम्ही आमंत्रित करतोय. एसीसी रोहिंजन विरोधात मीत 11 मोह. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल आणि त्यानंतर चौथा सामना असेल रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विरोधात आर्या ओळे या दोन संघादरम्यान. 3 षटकं 39 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये तेजस चौधरीने फक्त 2च धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये भालचंद्र कातकरीने 20 धावा दिल्या आणि देवेंद्र मुकादमने धावा दिल्या त्या 17. बारक्या आता तळपतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि 1 चौकार आलाय आणि त्याला चांगली साथ देखील देतोय राहुल शेळके. खरं तर आग लावली मैदानात राहुल शेळकेनेच आणि त्या आगीचा आता विस्फोट भडका उडवण्याचं काम बारक्याकडून चालू आहे. आणि तो भडका विझवायचा असेल तर चौथ्या षटकात चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. प्रतिकेश वाजेकरला श्रीराम शिरडोन संघासाठी. प्रतिकेशचा हा चेंडू पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. जाऊ दिलं. बॅटरने विकेट किपरच्या हातामध्ये. लाईन खराब आहे. पंच दंडित करतायत. 1 धाव. धावा झाल्या 40. याच गोष्टीचा उल्लेख आपण करतो तो या मॅच मध्ये या क्रीडांगणावरती तुम्हाला 4 ओव्हरमध्ये किमान 50 तर हवा आहेत. 40 धावा. अपील केली जाते पंचांकडून. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय. बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा. 1 धाव इथे जोडली जाते. एकेरी धावेने जास्त डोकेदुखी ठरणार नाही. डगआउट मधून कॉल आला होता की डॉट बॉल नाही पाहिजेत, आता आपल्याला षटकार चौकार पाहिजेत. आणि फिल्डिंग करणारी टीम शिरडोन संघ नक्कीच म्हणत असेल की सिंगल डबल नक्कीच चालतील, फक्त आता चौकार षटकार नको. 50-52च्या आतमध्ये रोखणं फार गरजेचं आहे. अंतिम षटके. धावा झाल्यात आतापर्यंत 41. कव्हर्सला केसलाय. कॅपमध्ये अस्ट्रोके. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार आलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. कव्हर्सला गॅप आहे आणि तिथे फटका मात्र केसला. बारक्याने चौकार. क्लीन बोल्ड. वेगवान चेंडू. प्रतिकेशने दांडी गोल केले फलंदाजाची. संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करतोय एसीसी रोहिंजन संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. बारक्याची विकेट घेण्यामध्ये यश मिळालंय प्रतिकेशला. हा वेगवान चेंडू होता. यशटा उद्ध्वस्त केला.
विकेट घेणं गरजेचं होतं, कारण या अगोदर बारकडे एक चौकार खेचला होता. 45 धावा झाल्यात. फिल्डिंग टीमच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर नक्कीच 50च्या आसपास रोखणं फार गरजेचं आहे. आणि बॅटिंग करणारी टीम नक्कीच विचार करत असेल 3 चेंडू बाकी आहेत, या 3 चेंडूंमध्ये एकाच षटकार आणि एकाच चौकार, किमान 10 धावा त्यापेक्षा अधिक आल्या तर त्यांच्यासाठी नक्कीच चांगलं होईल. परंतु पाहूया प्रतिकेश, चौकाराचं प्रत्युत्तर त्याने चांगले दिले. टप्पा चांगला आहे, फ्लाईट दिली होती बॉलला, पहा गती देखील कमी केली. चांगली गोलंदाजी आता प्रतिकेश वाजेकर कडून. हे कमबॅक आहे शेवटच्या षटकामध्ये. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यांचाच खेळ आहे. टप्पा अचूक ठेवला, गतीपेक्षा तुम्ही टप्प्यावरती निर्भर राहाल तर नक्कीच फलंदाजापासून तुमचा बचाव होईल. आणि तेच करत असताना प्रतिकेश वाजेकर अचूक गोलंदाजी त्याच्याकडून चालू आहे. हा वेगवान चेंडू, पंचांकडे अपील आणि पंचांनी बाद घोषित केले पायचीच्या स्वरूपात. परेश शेळकेला फार गरजेचं होतं, कारण पहिलं षटक 2 धावांचं आलं, त्यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 37 धावा आल्या होत्या. राहुलचं मी विशेष कौतुक करेल, त्यासाठी कल्पेशने थोडी साथ दिली. बारक्या शेळकेने आक्रमण चांगलं केलं 20 धावांचं. परंतु या शेवटच्या षटकात प्रतिकेशच्या विरोधात जेव्हा चौकार आला, त्या चौकाराचं प्रतिकेशने असं उत्तर दिलंय की त्यानं थांबवलं पाली संघाला. मागच्या काही चेंडूंवरती धावाच नाहीयेत, मागच्या 3ही चेंडूंवरती एकही धाव नाहीये. 45 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या सत्रातील, पाहूया कितपत टार्गेट सेट करणार भावेश. प्रत्येकेचा हा स्लोवर वन आणि ते स्लॉग हिटच्या माध्यमातून भावेशने बॉल फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती षटकार 45 होत्या, 6 ने 51 झाल्यात आणि 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. श्रीराम शिरडोन संघाच्या विरोधात जोया 11 जे बापदेव पाली संघाकडून. 4 षटकं 52 धावा. या आपण करतो टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जात आहेत योगेश मडवी सर. तर थँक्यू. आपण सन्मान करूया औले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, थेट लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांची आपण ओळख पाहिली ते रुपेश शेठ गायकवाड यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी रुपेश शेठ गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मागच्याच महिन्यामध्ये आपण आमदार खासदार उरण पनवेल आमदार चषकाचं आयोजन पाहिलं आणि दरवर्षी त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण सोन्याची चैन किंवा अन्य पारितोषिक नेहमीच मालिकावीरसाठी पाहतो. पल्सर बाईक असेल, अन्य कुठलाही बाईक, भरपूर बाईक आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहतो. ते थेट जनतेतून निवडून आलेले दमदार सरपंच रुपेश शेठ गायकवाड यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सौंदर्याचं प्रतीक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहताय. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया सानिया ट्रान्सपोर्टचे सर्वा तथा आर्या स्पोर्ट्स ओले संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते पोऱ्याभाई उर्फ निलकंठ शेठ नाईक यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सानिया ट्रान्सपोर्टचे सर्वा निलकंठ शेठ नाईक उर्फ पोऱ्याभाई यांचा आपण सन्मान करूया. चला, बॉलिंगचा प्रॅक्टिससाठी बॉल नाही याची नोंद घ्या. आयोजक इशारा करतात बघा. त्याच्यानंतर याच गावचे भाचे समाधान गायकवाड यांचा देखील आपण सन्मान करूया. इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा जेव्हा डोंगराचा पाडा संघ खेळत असताना पहिले मला फोन येतो समाधानचा की डोंगराच्या पाडा संघाला शुभेच्छा दे, आणि त्या नेहमी शुभेच्छा त्या पोचतात. समाधान, यावा आपला सन्मान. त्याच्यानंतर सन्माननीय राहुल ढोंगरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी राहुल ढोंगरे यांना विनंती करतो की आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. मीत 11 महासंघाचे पुरस्कर्ते सन्माननीय नशीब शेठ भोईर साहेब, रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर, यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं आणि त्यांचे प्रतिस्पर्धी रोहिंजन क्रिकेट संघ
त्याच्यानंतर अक्षय गायकवाड ओवले यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गो भेटाय मग काय अरबोर सातत्याने प्रभाकरला गेली कित्येक वर्ष तुम्ही शिरडोन संघामध्ये पाहताय. प्रभाकर टकले आणि त्यांच्या समवेत त्यांचे बंधू पवन टकले ही जोडी नेहमीच संघासाठी चांगली राहिली आणि मागच्या मॅचमध्ये दमदार इनिंग साकारली ती या पठ्ठ्यानं तो म्हणजे कॅप्टन रोशन पवार आणि आता त्याच्यावरती भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या असतील. चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिली. झोया 11 बापदेव पाली संघाचे कॅप्टन रोहित यांच्या माध्यमातून बऱ्या मोठ्या धावा कुठल्या गेल्या त्या उसरले उमरोली संघाविरुद्ध आणि अवघ्या 3.2 षटकामध्येच त्या 60 धावांचा पाठलाग त्याने केला. इथे 52 बनवायचे आहेत. आता गोलंदाजीची कसरत कारण या संघामध्ये ज्यांनी 100 धावांचा पल्ला गाठला तोंडरेच्या नाईट स्पर्धेमध्ये तो पाली संघ आणि त्यांच्या समवेत श्रीराम 11 शिरडोन. पहिलाच गोलंदाज तुम्ही पाहताय पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये परेश शेलके राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होत आहेत. पहिल्याच बॉलवरती जसा मागच्या मॅच मध्ये पेटून उठला होता तशीची सुरुवात या डावाची करत असताना ठोकलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. शिरडोन गावामध्ये एक महत्वाची मोठी स्पर्धा तुम्ही पाहिलीत ती SSC ट्रॉफी आणि त्या स्पर्धेमध्ये काल हा खेळाडू मालिकावीर ठरला आणि आजही तितकीच दमदार आणि SSC ट्रॉफी म्हटल्यानंतर लगेच रोहित आणि रोशन हसू लागले कारण त्यांची मैत्रीपूर्ण ती खऱ्या अर्थानं स्पर्धा होती आणि काल त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर रोशन ठरला होता. षटकार ठोकला. षटकाराच्या मदतीने संघ थेट पोहोचलाय. तो 6 या धावसंख्येवरती 600च्या स्ट्राईक रेटनं आपल्या डावाची सुरुवात करत असताना प्रति ओव्हरमध्ये 13 बनवायचे आहेत आणि पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात या ठिकाणी करत असताना नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रॉपर सुरुवात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशी सुरुवात करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण पहिल्याच बॉलवरती सादर करत असताना तुम्ही फलंदाज रोशन पवार संघाचे संघनायक जबाबदाऱ्या स्वीकारत असताना स्लोवर वन गेन कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलाय. वेगाने बॉल जाईल सीमा रेषा पार दणदण करत दमदार सुरुवात चौकार. धावफलकावरती 52 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच 2 बॉलवरती एक षटकार एक चौकाराला 500च्या स्ट्राईक रेटनं ही सरासरी तुम्ही त्याची पाहताय. 600च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात केली. षटकारानंतर आलाय चौकार. आता थोडा अडचणी वाढल्या आहेत त्या झोया 11 जय बापदेव 11 पाली संघाचे गोलंदाज परेश शेलके राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत. थोडेसे महागडे ठरत आहेत परंतु इथे कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा रोशन सज्ज होत आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत भरपूर दूरवर राहिले तोपर्यंत 1 धाव मिळेल. पाली म्हटल्यानंतर नक्कीच आम्हाला संगमभाई भोईर एक दमदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख अतिशय अचूक पंच म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो आणि याच संघाचे देखील ते घटक आहेत.
आज पाहत आहे पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना सातत्याने आपण पाहतो, परंतु नेहमी चेअरअप करण्यासाठी संगम भोईर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मीत 11 नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून देखील पाली संघाला सातत्याने पॅक केलं जात आहे. कालुंद्रे असू द्या, अन्य कुठलेही मोठे संघ असू द्या, नेहमीच त्यांनी पॅक केलंय. आखूटाप्याचा बॉल लीडिंग एज, शॉट फाईनला क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी केलतील आणि पहिला धक्का प्रभाकर टकले 0 वरती बाद होत आहेत. पहिला गडी बाद. संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉससाठी संपर्क साधा प्लीज, आपल्याला विनंती असेल. तर नवीन फलंदाज प्रभाकर बाद झाल्यानंतर पवन टकले आलेत बॅटिंगसाठी. सध्या प्रभाकरला चार्ज घ्यायचा नव्हता, कारण सिंगल जरी काढून दिली असती तरी कदाचित रोशन त्याच्यासमोर चांगली बॅटिंग करतोय, परंतु त्यालाही मोह आवरला नाही, तोही मोठे फटके येण्याच्या नादामध्ये 0 वरती बाद होत आहे. महाराष्ट्र पोलीस कार्यरत असताना तुम्ही पाहताय ते फलंदाज आलेच आता पवन टकले. बिग मॅन, पॉवरफुल फलंदाज म्हणून ओळख तुम्ही त्याची पाहताय, परंतु सध्या तरी षटकार चौकारानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज परेश शेलके. हो, यावेळेस इनफिल्डवरून क्लिअर करायचा होता शॉट कव्हरच्या दिशेनं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होत असताना गुड कमबॅक. परेश जबरदस्त कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी थोडासा महागडा ठरला पहिल्या 2 बॉलवरती, त्याच्यानंतर त्याने सावध केलं स्वतःला. आखूटाप्याचा बॉल बिग हिट मिस झालाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, परंतु फलंदाज मात्र वेगळा होता. प्रभाकर टकले यांचे छोटे बंधू पवन टकले ते देखील 0 वरती बाद होत आहेत. म्हणजेच पहिल्याच पॉवर प्लेमध्ये जसे मोठे फटके आले आणि त्याच्यानंतर स्वतःला सावरत असताना परेशने केलाय गुड कमबॅक. धक्का क्रमांक 2 टीम श्रीराम शिरडोनला. तुम्ही पाहताय नंबर 4 वरती तो निकेश चौधरी डावखुरी हाताचा हा फलंदाज. चांगले मोठे फटके केल्यामध्ये नेहमीच त्याला आपण पाहिलं, परंतु बघा पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्यानंतर शेवटच्या 4 बॉलवरती फक्त 1च धाव खर्च केली आहे. म्हणजे कमबॅक कसा असावा हे सिद्ध करत असताना जोया 11 जय बापदेव पाली क्रिकेट संघाचा गोलंदाज परेश शेलके. प्रति ओव्हर 13.00 ची सरासरी होती, परंतु 11 धावा फक्त आल्या धाव फलकावरती. आणि आता विजयासाठी गरज असेल ते 18 बॉल आणि 41 धाबींची गरज. 18 बॉल 41 गोलंदाजीमध्ये चेंजेस. कल्पेश शेलके 40गाव प्रीमियर लीग मध्ये दमदार कामगिरी आपण या खेळाडूची पाहिलीत, परंतु इथे आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. रोशन चांगल्या लयमध्ये पाहत आहेत, परंतु शेवटचे 3 बॉल नॉन स्ट्राईक एंडला राहिले आणि पुन्हा एकदा आता स्ट्राईक एंडवर. फुल टॉस बॉल ऑन साईडला मिड विकेटला खेळून काढले, तिथे बारक्या आहेत, उचलतील बॉलला तोपर्यंत 1 धाव इथे होते. 1 धावेच्या मदतीनं श्रीराम 11 शिरडोन संघ पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. 52 धावेंचा पाठलाग करत असताना 17 बॉल अजूनही 40 धावेंची गरज असेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, त्याच्यामुळे पंचांची धावपल आणि एकीकडे खेळाडूंची धावपल. मग हा उन्हाचा तडाखा असता तर त्यांना थोडीशी थकाव देखील जाणवली असती, परंतु इथे थंडी आहे त्याच्यामुळे ते इकडे तिकडे धावून आणखी बॉडीला गरम करू शकतात. ईश्वर गोल्ड, दर्शन शेलके, पालीखुर्द ते विनेगाव बापदेव पायी दिंडी सोहळा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो आणि हा टी शर्ट देखील त्यांना. ऑफ स्टम्प यॉर्करचा हा प्रयत्न, चांगले कमबॅक. ताकदीपेक्षा कधी कधी युक्ती ही श्रेष्ठ असते आणि इथे स्वतःला सिद्ध करत असताना कल्पेश मागच्या काही चेंडूंचा विचार केलात तर जोया 11 जे बापदेव पाली संघाने चांगलं कमबॅक केलाय. म्हणजे 6 बॉलमध्ये अवघ्या फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात
आणि 2 गडी महत्वाचे कमावलेत. आतापर्यंत 8 बॉल, त्यातील 2 बॉलवरती 1 षटकार, अनेक चौकार आलाय, परंतु फुल टॉस बॉल इन रेस लागली पॅटची आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. अजून एक दे धक्का टीम श्रीराम शिरडोन टीमला. फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना श्रीराम शिरडोन क्रिकेट संघ लवकर संपवेल. कॅप्टन मात्र पाहतच राहिलेत की फुलटॉस बॉलवरती तुम्ही हा मिस झालेत आणि स्वतःला इथे आता तुम्ही पाहताय निराश मनाने इथे परत जात असताना अगदी जास्तच बॅकफुटवर गेले. त्याच्यानंतर एज लागली आणि मग बॉल स्टंपवरती आदलला आणि माघारी परतावं लागते. थोडेसे नाराज आहे स्वतःवरती, कारण एवढ्या फुलटॉस बॉलवरती गुणी फलंदाज जरी बाद झाला तरी तो तसंच बिहेव केला आणि तो स्वतः इथे बॅटला आपल्या टोकत असताना, परंतु तीच कधी कधी आपल्याला महत्त्वाची साथ देते. थोडासा हताश आणि हताश मतानं तो माघारी परतलाय. 12 धावा धावफलकावरती 52 धावींचा पाठलाग करायचा आहे. प्रॉपर टायमिंग बॅटच्या रडार मध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट लॉंग ऑनच्या वरून. दॅट्स अ मॅच. छक्का षटकाराच्या मदतीने संघ जातोय तो 18 या धावसंख्येवरती. आता गरज असेल 14 बॉल आणि 34 धाबींची गरज. प्रयत्नांचा रास्ता सोपा नसतो भावा, त्या ठिकाणी तुला प्रयत्न आणि ते परमेश्वर मेहनतच करावी लागते आणि तुमच्या प्रयत्नांना जर यश आलं तर तुम्ही तुमच्या संघासाठी नक्कीच हा चांगला परफॉर्मन्स देऊ शकता. बघा ओव्हरपिच बॉल बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये आणि परफेक्ट कनेक्ट देखील त्याने केलाय. बॅट्समन प्रतिकेश वाजेकर दमदार सुरुवात अशी रोशन पवारने केली होती, परंतु त्याच्यानंतर ही सुरुवात प्रतिकेशच्याकडून. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. सातत्याने हे प्रयत्न गोलंदाजांचे यशस्वी ठरलेत आणि इथे तुम्ही पाहू शकाल बीट करत असताना बॅट्समॅनला थोडेसे शफल झाले, हलक्या 1-2 पावलांनी थोडेसे शफल झाले आणि त्याच्यानंतर हा वाईड यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट ऑन बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचे 13 बॉल 34 धावींची गरज. फक्त प्रयत्नांवर विश्वास ठेवा, यश आपोआप तुम्हाला मिळेल. दोन्ही संघ लढतायत शेवटच्या क्षणापर्यंत. पुन्हा एकदा तसाच बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कव्हरला बॉल जाईल तिथे आहेत क्षेत्ररक्षक उचलतील. अवघी 1च धाव मिळेल. 2 षटकं कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले 3 धावा झालेत ते एकूण 19 आणि आता विजयासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 33 धावींची गरज. छत्रपती अरे 1000 असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती. शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती. राजा कसा असावा जसा माझा राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांचं संगीत आपण डीजे सँडी रोशन यांच्या माध्यमातून ऐकताय. 12 बॉल 33 धावींची गरज. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला चेंजेस पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज येत आहेत राहुल शेलके, ज्याच्यावरती भरपूर जबाबदारी असतील. परेश शेलके यांचेच बंधू आहेत ते आणि दीपक शेलके साहेब यांचे दोन्ही हे सुपुत्र तुम्ही मैदानावरती पाहताय. ग्रामपंचायत सदस्य देखील राहिलेत. त्यांच्या घराण्याला बैलगाडा क्षेत्राचा देखील तितकाच आवड आपण पाहताय आणि नेहमीच पाली म्हटल्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये या गावाचं देखील अग्रगण्य नाव राहिलं. मग वामन शेठ शेलके असतील, संपूर्ण त्यांचे सर्व जे बैलगाडा क्षेत्रामध्ये शेलके ब्रदर्स पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल बिगिटचा प्रयत्न लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. व्हेरी गुड कॅच. प्रथमेश होते त्या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवरती प्रतिकेश वाजेकरला बाद केलाय ते राहुल या गोलंदाजानं आणि गडी बाद होईल 4था. बॅक टू द पॅव्हिलियन. कारण एकीकडे रोशन सलामीला आलाय
तो अजूनही त्या ठिकाणी उपस्थित आहे, कारण त्याला माहिती आहे मॅचच्या सर्वस्व जबाबदाऱ्या आता त्याला उचलाव्या लागतील या मॅचच्या. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग, हा गडी पास झाल्यानंतर आता नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती. भालचंद्र कातकरी नवीन फलंदाज, तितक्याच ताकदीचा हा देखील खेळाडू तुम्ही सातत्याने पाहताय, परंतु आता मधल्या फलीतील जबाबदारी त्याच्या खांद्यावरती वाढल्यात. समोर किती संकटे असली ना तरी ध्येय सोडू नका, कारण तुम्ही सरळ ध्येयाने चाला, मार्ग नक्कीच तुम्हाला सापडेल. पाहूया कठीणाई थोड्याशा आता वाढल्यात, परिस्थिती थोडी बिकट निर्माण झाली आहे, परंतु छत्रपती शिवरायांनी सांगितलंय की जेवढी परिस्थिती बिकट तेवढा शिवरायांचा मावला तिकट. ऑल ओव्हर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीनं संघ झालाय पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवरती. आता गरज असेल ती म्हणजेच 10 बॉल आणि 32 धाव्यांची गरज, म्हणजे जवळजवळ विचार केलात ना तर 5 षटकार आणि दुहेरी धावेची गरज असेल किंवा 2 एकेरी देखील जमतील, पण थोड्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. इथून शेवटच्या 4 बॉलवरती 1-2 मोठे फटके आले तर पुनरागमन करू शकेल शिरडोन संघ. ओ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, रडार मध्ये बॉल तुम्ही पाहिलात, फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमा पार षटकार. म्हणून डाव सोडू नका, कदाचित शेवटचा डाव हा देखील तुमच्या बाजूने असू शकतं. कधी हार मानू नका, कारण मेहनत ही तुमच्या सोबत असते. योगेश मडवी नेहमी सांगत असतात, जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास, मेहनतीची पराकाष्ठा इथे करावीच लागेल. छत्रपती शिवरायांनी देखील सांगितलंय की आयुष्यामध्ये कितीही संकटे आली त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही, मैदानावरती लढायचं. आणि लढत असताना दोन्ही संघ तुम्ही पाहताय, कधी एका षटकाराने डाव शिरडोन संघाकडे तर एका निर्धाव चेंडूने कधी डाव तुम्ही पाहिलात तो जय बापदेव पाली संघाकडे. आता उर्वरित बॉल शिल्लक असतील 9 बॉल 26 धाव्यांची गरज. एकटा खिंड लढवतो मैदानावरती, तोही कॅप्टन श्रीराम शिरडोन क्रिकेट संघाचा. पहिल्या 2 बॉलवरती शांत राहिले आणि त्याच्यानंतर हा पवित्रा. ओव्यावेलिस वेगवान वाईड ऑफ स्टंप यॉर्कर. सातत्याने ह्याच चेंडूंमध्ये पाली संघाचे गोलंदाज बचावलेत. जवळजवळ हा 4था बॉल असेल जो ऑफ स्टंप वाईड यॉर्कर करण्याच्या मध्ये ते यशस्वी झालेत. निर्धाव चेंडूची समाप्ती. 8 बॉल 26 धाव्यांची गरज. सामना अजून 50-50 तुम्ही बॅलन्स पाहताय. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. शक्ती, युक्ती, बुद्धी सर्व तुम्हाला या मॅच मध्ये आता समर्पित करावे लागतील. आखूटप्प्याचा बॉल बॅकफूट पॉइंटच्या वरून बॉल दणदण करत जात असताना सीमा रेषा पार, मच नीडेड चौकार. मदतीनं धावा झाल्या धाव फलकावरती 30 धावा. उर्वरित बॉल शिल्लक असतील 7 आणि 22 धाव्यांची गरज. हजारो शकुनी भेटतील तुम्हाला आयुष्याच्या या महाभारतात, पण तुम्ही मात्र श्रीकृष्णच निवडा जो साथ देईल आयुष्याच्या या रणांगणात. आता श्रीकृष्ण बनून कोण येईल, कारण भगवद्गीतामध्ये सांगितलंय ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला आपको कभी जीवन में मौका मिलेगा तो हमेशा सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना. आता इथे सारथी बनत असताना फलंदाज तुम्ही पाहताय रोशन. यावेळी देखील बिग हिट केलाय, हा देखील बॉल जाईल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सीमा रेषा पार. दॅट्स अ बिग 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 हिट. नंतर जसे सिंगल मिळून कॅप्टन आले स्ट्राईकला रोशन, आणि रोशनने ठोकले 2 षटकार 1 चौकार. वैयक्तिक तुम्ही रोशन पवार यांच्या खेळीचा विचार केलात ना तर आतापर्यंत ते खेळतायत 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं 28 या धावसंख्येवरती. तुम्ही त्याचा स्ट्राईक रेट जर पाहिलात 350च्या स्ट्राईक रेटनं ही फलंदाजी. 8 बॉल 28 धावा, 3 षटकार 2 चौकार. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आता नवीन गोलंदाज पाहू शकाल विशाल शेलके, ज्याने मागची स्पर्धा आपण पाहिली तर तोंडरेची धानसरची या पट्ट्यानं गाजवली ती फलंदाजीमधून, परंतु आता गोलंदाजीमध्ये ती किमिया तो पेलील का पाहावं लागेल. कधीही थांबू नका,
ध्येय साध्य होईपर्यंत मैदानावरती लढा आणि लढतायत आतापर्यंत. अजूनही मॅच संपली नाहीये. जरी चौकार षटकार आले तरी असं नाही की शिरडोन संघ या सामन्यामध्ये वरचढ असेल, परंतु त्या गोलंदाजासाठी अजून 16 धावा असतील. फिल्डिंग पाहताय तुम्ही, एक्स्ट्रा कव्हरला, लॉंग ऑफला हे 2 ऑफ साईडचे खेळाडू, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग ही ऑन साईडची फिल्डिंगची व्यूहरचना. शॉर्ट पॉईंट, बॅकफूट पॉईंट, फर्स्ट स्लिप आणि शॉर्ट फाईन लेग आणि एक यष्टीरक्षक आणि तिथे तुम्ही एक गोलंदाज, अशा 11 खेळाडूंचा हा मैदान भरलेला तुम्ही पाहताय आणि तितकेच आमचे हे प्रेक्षक देखील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून पिचिंग झालाय. तिथे 1 धाव मिळेल. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एका धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 37 या धावसंख्येवरती. 5 बॉल 15 धावींची गरज, 6 बॉल माफ करा, व्हाईट बॉल आलाय. 15 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. कष्ट केल्याशिवाय कोणतं स्वप्न पूर्ण होत नाही रे मित्रा, तुला कष्ट करावेच लागतील. यावेळी अगदी वाईड ऑफ स्टंप जी रेषा तिच्यात थोडासा आतमधून कदाचित हा बॉल ट्रॅव्हल झालाय, परंतु त्याने पाहिलाय इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना. पंच देखील आशाभूत नजरेने त्याने पंचांकडे पाहिलं होतं. शार्प्यावले थोडंसं आपण वरती घ्या शार्प्या, पंच इशारा करतात त्या ठिकाणी जेणेकरून खेळाडूंना त्रास नको. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळी मिड ऑफला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील, फक्त एकच धाव मिळेल. हो माहिती आता की स्ट्राईक रोशनला द्यावी लागेल, त्याच्यामुळे फक्त एकच धावीवरती फोकस केलाय. एका धावीच्या मदतीनं संघ पोहोचलाय 38 या धावसंख्येवरती. 4 बॉल 14 धावींची गरज. असा सामना मला वाटतं ओसरली विरुद्ध मागचा सामना झाला शिरडोन, असाच काहीतरी हा सामना देखील रंगला होता, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली. 4 बॉलमध्ये 15 पाहिजे होत्या, इथे आता 4 बॉल 14 धावींची गरज शिरडोन क्रिकेट संघाला. फाईट चांगली आहे मैदानावरती. पैज लावायची असेल ना तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर मात्र स्वतःचा अहंकार हराल. व्हेरी गुड मॅच. यावेळी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच पुन्हा एकदा वाईड घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. या ओव्हर्समध्ये आतापर्यंत 2 वाईड बॉल आलेत. एका धावीने धावसंख्या पोहोचली आहे ती 39 या धावसंख्येवरती. 4 बॉल 13 धावींची गरज. अजूनही या मॅच मध्ये दोन्ही संघ जीव ओततायत, तितकेच त्यांचे प्रेक्षक देखील आतुरतेने ही मॅच पाहतायत. लगातार हा दुसरा या ओव्हर्स मधला तिसरा खराब गोलंदाजीचं पृथक्करण तुम्ही पाहताय. अशा क्षणाला हे चेंडू तुमच्यासाठी खूप महागडे ठरतील, कारण एका षटकामध्ये फक्त तुम्हाला 6 चेंडू दिले जातात आणि त्याच्यामध्ये जर एवढे तुम्ही खराब चेंडू फेकाल तर जवळजवळ तुमचं षटक देखील तितकंच लांबणीचं होऊ शकतं. आतापर्यंत 3 वाईट बॉल आलेत. शेवटचे 4 बॉल 12 धावींची गरज. स्वतःवर विश्वास ठेवा. काही झालं तरी स्वतःला कमी समजायचं नाही. नकारात्मक लोकांची संगत ही सोडायची असते. यावेळी भरपूर चांगला बॉल अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवत असताना आता रोशन पवारला त्याने थांबवलंय, कारण आता 3 बॉल आणि विजयासाठी 12 धावीची गरज. एकट्या पट्ट्यानं हा मैदान गाजवलाय आणि एक भिंत म्हणून उभा राहिला आपल्या संघासोबत, परंतु त्यालाच थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज. तो पाहताय विशाल शेलके. 3 बॉल 12. एखादा मोठा फटका कमबॅक करू शकेल, परंतु पाहूया विशाल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल बिग हिट केलाय, परंतु फटका फसलाय लॉंग ऑफला आणि या विकेटने सेलिब्रेशन करत असताना झोया 11 जय बापदेव पाली क्रिकेट संघ. लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्ही एकनाथजी माली साहेबांचा पाहिलात आणि त्यांचे हे अजरामर संगीत आपण पाहताय. टॉससाठी अजून नाही आला रोहिंजन संघ, आपण यावं, कारण मिथ 11 मो संघाचे कॅप्टन अगोदरच मला वाटते फर्स्ट इनिंगचा 4था ओव्हर स्टार्ट होत्या आलेत ते. चला प्लीज रोहिंजन क्रिकेट संघाचा एखादा प्रतिनिधी जर आपण आला असाल तर प्लीज संपर्क साधा. 2 बॉल आणि 12 धावींची गरज. नवीन बॅटर तुम्ही मैदानावरती पाहताय तेजस चौधरी. तेजस आलेत फलंदाजी मार्कवरती. 2 बॉल 12 धावींची गरज. कठोर परिश्रम केल्याशिवाय कुठलंच यश तुम्हाला मिळणार नाहीये. प्रयत्न सोडू नका, यश तुमच्या ध्येयाच्या वाटेवरच आहे. लेफ्टी फलंदाज डावखुऱ्या त्याचे फलंदाज म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे
क्रिस गेल, युवराज सिंग, मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट असे ताकदवर फलंदाज तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलेत आणि तितक्याच ताकदीचे फलंदाज देखील आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेत. मग समर्थ असेल आणि असे दिग्गज खेळाडू आहेत की ज्याने डावखुऱ्या फलंदाजाने आपली ताकद दाखवली आहे. 2 बॉल 12. फुल टॉस बॉल, परंतु फटका फसला की काय? लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत, फलंदाज बाद. तर चला 1 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज. जवळजवळ हा सामना बरोबर श्रीराम शिरडोणकडे झुकला होता, परंतु केलेली गोलंदाजी बघा. समीकरण तुम्हाला आम्ही सांगतो की 12 बॉलमध्ये 33 पाहिजे होत्या. 11-33, 10-32, 9-26, 8-26, 7 बॉल 22, त्याच्यानंतर 6-15, 5-15, 4-14, 4-12, 3-12, 2-12 आणि शेवटी 1-12. म्हणजे शेवटच्या 4 बॉलवरती धावा आले नाही. आखू टप्प्याचा बॉल बेगीट केलाय, परंतु 6 धावेने हा सामना गमावलाय. आता कुठे चुका काढल्या जातील, कुठे उणिवा धुनिवा काढल्या जातील, हे आता मॅच संपल्यानंतर एकमेकाला प्रश्न विचारतीलच. परंतु या सामन्यामध्ये दोन्ही संघ चांगले खेळले, परंतु विजयाची वाटचाल करत असताना थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय तो अर्थातच झोया 11 जय बापदेव पाली संघ. अभिनंदन आणि प्रेम भंडारी आपलं देखील अभिनंदन. सरपंच रुपेश दादा गायकवाड यांना पाहताय. पोऱ्याबाई आपलंही सरचे स्वागत. बघा या आमचे पंच संतोष चौधरी सर यांचे पुतणे आहेत मित्र. त्यांच्या पुतण्यानं हा षटकार ठोकला, परंतु 6 धावांनी त्यांना सामना हा गमवावा लागला. तर सामन्याचा सामनावीर आमच्यापर्यंत माहिती देत असताना आमचे साथी गुणलेखक तर बारक्या शेलके ठरलेत या सामन्याचा सामनावीर, ज्याने दमदार फलंदाजी केली.